नमस्कार. क्रांतिकारी डेली न्यूज मध्ये आपले स्वागत. मी मयुरी पिंपळकर. विविध समाजात अनेक संत झाले. संत कनकदास मुगळरवोडचे यल्लालिंग महाप्रभू हे धनगर समाजात जन्मले आणि विशेष म्हणजे अत्यंत कष्टमय आणि खडतर जीवनक्रम जगणाऱ्या धनगर समाज घटकात उमा महेश्वरांनी बाळूमामांच्या रूपात जन्म घेतला. कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्याच्या चिक्कोडी तालुक्यातील अक्कोळ गावी सोमवार शुद्ध द्वादशी शके 1814 दिनांक 3 ऑक्टोबर 1892 साली दुपारी 4:23 शंकर भगवान स्वतः आपल्या अचिंत मायेचा स्वीकार करून एका धनगर कुटुंबात बालक रूपात अवतीर्ण झाले. पावसाळा संपत आलेला. छान उन्हे पडलेली. सृष्टी देवता सुंदर हिरवा शालू नेसून प्रसन्नपणे हसत होती. बळीराजाच्या कष्टाचं सोनं झालं होतं. सीमोल्लंघन साजरं करून नवन्न पौर्णिमेस भूमातेची पूजा करण्यासाठी आतुर झाला होता. लाखो लोकांच्या जीवनातील दुःखाचा अंधार घालवून त्यांना सुखाचा संसार नि आनंदाचा भक्तिमार्ग दाखवणारा महात्मा प्रकट झाला होता. मायप्पा एक सच्चिल धनगर. त्याची पत्नी सतव्या मोठी सुशील आणि भाविक होती. ती विठ्ठलोपासक होती. बालपणी मामांना कोणी ओळखले नाही. एकांतात दीर्घकाळ राहणे, बाबळीच्या काठ्यावर आरामात विश्रांती घेणे, अद्वैत्य अवस्था स्वरूपात समाधीन तासनतास डुबणे, सांकेतिक भाषेत सूचक बोलणे, त्यांचे प्रकार सामान्यांना अनाकलनीय होते. बालपणातले जगावेगळे वागणे सुधारावे म्हणून मामांना अक्कोळ इथल्या जैन व्यापारी चंदूलाल शेठजी यांच्याकडे चाकरीला ठेवले. शेठजी कुटुंबियांकडून जेवणाचे ताट बदलण्याचे निमित्त होऊन बहीण गंगूबाई हिरप्पा खिल्लारे हिच्याकडे मामा राहू लागले. त्यांचे भाचे बाळूमामांना मामा म्हणत. तेव्हापासून ते भाच्यांचे मामा आणि जगाचे बाळूमामा झाले. उन्हाळ्याच्या ऐन दुपारी खोल अवघड विहिरीचे पाणी पाजून 2 साधूंना त्यांनी तृप्त केले. साधूंनी बाळूमामांना वाचासिद्धी व कार्यसिद्धीचा आशीर्वाद दिला. बाळूमामांच्या इच्छेविरुद्ध पण आई वडिलांची आज्ञा पाळण्यासाठी बहीण गंगूबाईची मुलगी सतव्या बरोबर त्यांचा विवाह झाला. दोघेही कुळाचाराप्रमाणे मेंढ्या राखू लागले. फिरता संसार सुरू झाला. बकरी चरत असताना अरे बाळू तू गुरु करून घे अशी आकाशवाणी झाली. तेव्हा बाळूमामांनी ठरवले की भूते काढल्याचे पैसे जो कोणी मोजून दाखवेल त्याला मी गुरु करून घेईन. काही दिवसांनी शिवारात फिरत असताना मुळे महाराज भेटले व म्हणाले, अरे बाळू भूते काढलेले 120 रुपये मला दे. हे उद्गार ऐकून मामांनी गुरु म्हणून मुळे महाराजांचे पाय धरले. लग्नानंतर सुमारे 9 वर्षांनी सतव्या गरोदर राहिली. पण बाळूमामांची आज्ञा न पाळल्यामुळे तिचा गर्भपात झाला. तेव्हापासून त्यांनी पत्नीचा त्याग करून जगाचा संसार आपला मांडला. मामा बकऱ्यांचा कळप घेऊन महाराष्ट्र आणि कर्नाटक मध्ये गावोगावी जात असत. त्यामुळे संचारी संत म्हणून ते प्रसिद्धीस आले. समाजाला सन्मार्गाला लावायचं झाल्यास तर तामस, राजस आणि सात्विक अशा तिन्ही प्रकारच्या स्वभावांच्या माणसावर प्रभाव पाडावा लागतो. संतांना चमत्कार करण्याची हौस नसते, पण कार्य व्हावे म्हणून ज्ञानदेवांना सुद्धा सामर्थ्य दाखवावे लागले. ही वास्तव्यता होय. संत बाळूमामांना अधूनमधून कितीतरी चमत्कार करावे लागले. कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चमत्कार केल्या वाचून जगात कोणालाही प्रतिष्ठा किंवा महत्व प्राप्त होत नसते. पण बाळूमामांनी हे चमत्कार प्रतिष्ठेसाठी किंवा प्रसिद्धीसाठी केलेले नसून प्रसंगवशात केलेले आढळतात. संत बाळूमामा कानडी आणि मराठी भाषा उत्तम बोलत. भक्तांशी ते त्यांच्या बोली भाषेत संवाद करत. शिकलेल्या शहरी माणसाशी शहरी भाषेत बोलत. सामान्य धनगराप्रमाणे त्या व्यवसायात आवश्यक ती सर्व कामे ते करत असत. असामान्य विभूती असूनही मामा अगदी साध्या राहणीचे होते. ढोंगीपणा, अनाचारी वृत्ती आणि अंधश्रद्धा यांना त्यांचा प्रखर विरोध असे. त्यांना सर्व योगसिद्धी अवगत होत्या. ते त्रिकालज्ञानी होते. जोंधळ्याची भाकरी, उडदाचे डांगर, मूग उडदाची आमटी, हरभऱ्याची आंबाड्याची पालेभाजी, वरणा पावट्याची उसळ आणि शेवग्याच्या शेंगाची आमटी हे मामांच्या खास पसंतीचे पदार्थ. योग्याप्रमाणे ते अल्पाहारी होते. वयाच्या 74व्या वर्षी मामा सगुण रूप अदृश्य झाले. समाधीपूर्वी 1-2 वर्षे सूचक शब्दांनी मामा कल्पना देत होते. श्रावण वद्य चतुर्थी शके 1888 रोजी मामा सगुण रूप सोडून निजधामाला गेले. स्वच्छ पांढरे धोतर नेसलेले, पूर्ण हातोप्यांचा शर्ट,
डोक्याला तांबडा रुमाल, पायात कोल्हापुरी कातड्याच्या चपला, मेंढ्या राखण्यासाठी हातात काठी, भव्य कपाळ आणि भेदक दृष्टी, सुमारे 5.6 फूट उंची, प्रमाणबद्ध बांध्याची शरीर यष्टी, निमगोरा सावळा वर्ण, रेखीव नासिका, प्रमाणबद्ध चेहरा असे मामांचे दर्शन.